हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.4 पाहणार आहोत. आपल्याला क्वेश्चन 4 काय दिला आहे. इन द फिगर इफ ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. या ठिकाणी आपल्याला एक सर्कलची फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये ओ हा या सर्कलचा सेंटर आहे. पी क्यू इज अ कॉर्ड. आता या सर्कलमध्ये पी क्यू ही काय आहे, या सर्कलची कॉर्ड आहे. अँगल पी ओ क्यू इज इक्वल्स टू 90 डिग्री. आता हा जो अँगल आहे पी ओ क्यू, हा अँगल किती आहे, 90 डिग्री. म्हणजेच आपल्याला सेंट्रल अँगल थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 90 डिग्री. एरिया ऑफ शेडेड रिजन इज 114 सेंटीमीटर स्क्वेअर. आता हा जो शेडेड रिजन आहे याचा एरिया आपल्याला दिलेला आहे 114 सेंटीमीटर स्क्वेअर. आता हा जो शेडेड रिजन आहे म्हणजेच हा कॉर्ड आणि याच्या करस्पॉन्डिंग मायनर आर्क यांनी तयार झालेला हा मायनर सेगमेंट आहे. म्हणजेच आपल्याला एरिया ऑफ मायनर सेगमेंट दिलेला आहे 114 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. आणि आपल्याला या सर्कलची रेडियस फाइंड करायची आहे. आपल्याला पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14. आता आपल्याला एरिया ऑफ मायनर सेगमेंटचा फॉर्म्युला माहिती आहे. आता फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ मायनर सेगमेंट ए इज इक्वल्स टू आर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पाय थीटा अपॉन 360 मायनस साइन थीटा अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्याला एरिया ऑफ मायनर सेगमेंट दिलेला आहे. थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, पायची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग हा फॉर्म्युला यूज करून आपण आरची व्हॅल्यू फाइंड करू. आता प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. अँगल पी ओ क्यू इज इक्वल्स टू 90 डिग्री. अँगल पी ओ क्यू म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. एरिया ऑफ शेडेड रिजन दिलेला आहे आपल्याला. काय आहे पहा, एरिया ऑफ शेडेड रिजन 114 सेंटीमीटर स्क्वेअर. आता एरिया ऑफ शेडेड रिजन म्हणजेच काय आहे, मायनर सेगमेंट. म्हणजेच आपल्याला एरिया ऑफ मायनर सेगमेंट दिलेला आहे. आता हा शेडेड रिजन म्हणजेच काय आहे, सेगमेंट पी आर क्यू. लिहून घेऊ आपण. द शेडेड रिजन इज सेगमेंट पी आर क्यू. देअरफॉर एरिया ऑफ सेगमेंट पी आर क्यू इज इक्वल्स टू 114 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. वी नो दॅट एरिया ऑफ सेगमेंट पी आर क्यू इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आहे आपला, आर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पाय थीटा अपॉन 360 मायनस साइन थीटा अपॉन 2. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. एरिया ऑफ सेगमेंट पी आर क्यू दिलेला आहे 114. आरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पायची व्हॅल्यू 3.14 दिलेली आहे इन टू थीटा. थीटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 90 डिग्री अपॉन 360 मायनस साइन थीटा. थीटाची व्हॅल्यू काय आहे, 90 डिग्री. म्हणजेच काय येईल या ठिकाणी, साइन 90 डिग्री अपॉन 2. 114 इज इक्वल्स टू आर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हा 0 कॅन्सल होईल. 9 1 जार 9, 9 4 जार 36. म्हणजेच काय येईल, 3.14 अपॉन 4 मायनस, आता साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे, 1. म्हणजेच या ठिकाणी काय येईल, 1 अपॉन 2. रिझन लिहू आपण या ठिकाणी. साइन 90 डिग्री इज इक्वल्स टू 1. 114 इज इक्वल्स टू आर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3.14 अपॉन 4 मायनस, आता आपण या दोन्हीचा डिनॉमिनेटर इक्वल करून घेऊ. येथे 4 आहे, मग येथे 2ला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी डिनॉमिनेटर 4 होईल. 2 × 2. आता डिनॉमिनेटरला 2ने मल्टिप्लाय केल्यावर न्यूमिनेटरला पण 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 1 × 2. 114 इज इक्वल्स टू आर स्क्वेअर 3.14 अपॉन 4 मायनस 2 1 जार 2 अपॉन 2 2 जार 4. 114 इज इक्वल्स टू आर स्क्वेअर 3.14 मायनस 2 अपॉन 4. डिनॉमिनेटर कॉमन घेतला आपण. 114 इज इक्वल्स टू आर स्क्वेअर 3.14 मायनस 2 किती येईल पहा, 3.14 मायनस 2. पॉईंटच्या खाली पॉईंट 0 0. 4 1 पॉईंट 3 मधून 2 गेले 1. 1.14 अपॉन 4. आता ही टर्म आपण या साईडला घेऊ.
म्हणजेच 4 काय येईल वरती जाईल आणि 1.14 काय येईल खाली येईल. देअरफॉर आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 114, 4 वरती जाईल इंटू 4 आणि 1.14 डिनॉमिनेटरला येईल, 1.14 डिवाइड होईल. आता ही टर्म आपण या साईडला घेतली. 4 डिवाइड आहे, या ठिकाणी आल्यानंतर मल्टिप्लाय होईल 114 इंटू 4 आणि 1.14 काय होईल या ठिकाणी आल्यानंतर डिवाइड होईल 1.14. आता या ठिकाणी आपण याला 100ने मल्टिप्लाय करू, म्हणजे हा पॉईंट काय होईल, हा पॉईंट काय होईल 2 डिजिट पुढे जाईल. आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 114 इंटू 4 अपॉन 1.14. आता याला आपण 100ने मल्टिप्लाय करू, म्हणजे हा पॉईंट काय होईल 2 डिजिट पुढे जाईल. आता डिनॉमिनेटरला 100ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. देअरफॉर 114 इंटू 4 इंटू 100 किती येईल 400 अपॉन या ठिकाणी काय येईल 1.14 इंटू 100 1.14 येईल. हा 114 कॅन्सल होईल. देअरफॉर आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 400. आता आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे, मग आपण दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साईड्स. आर स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल आर येईल, 400चा स्क्वेअर रूट काय येईल 20, 20चा स्क्वेअर काय आहे 400, म्हणजेच 400चा स्क्वेअर रूट काय येईल 20, म्हणजेच आरची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 20 सेंटीमीटर. रिझन लिहू आपण या ठिकाणी, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साईड्स. आन्सर लिहू आपण या ठिकाणी. देअरफॉर रेडियस ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.